नमस्कार, मी नितीन राजवैद्य लोकसंवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आपण मागील भागामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या संदर्भात आपण जे म्हटलं होतं की आपण त्यांच्या जीवनातील त्यांच्या कार्यातील विविध पैलूंविषयी आपण पुढे एक अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा त्यांच्या एकंदरीतच कार्याविषयी आपण एक मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जसे अहिल्याबाई होळकरांचे विविध पैलू होते त्यांच्या जीवनाचे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे, त्यापैकी एक महत्त्वाचा त्यांचा एक पैलू होता त्यांच्या व्यक्तिमत्वात, ते म्हणजे त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी ह्या धर्मपरायण होत्या। त्या धर्माशी निगडीत होत्या आणि त्या धर्माला मानणाऱ्या होत्या। अहिल्यादेवींचे जीवन हे धर्मपरायण होते आपण असं म्हणतो, आणि त्यात त्यांची अशी श्रद्धासुद्धा होती की ईश्वराने माझ्यावर जे उत्तरदायित्व सोपवले आहे ते पार पाडण्याचे हे माझे प्रथम कर्तव्य आहे। म्हणजे त्या आपला जो राज्यकारभार आहे त्यांचं असं म्हणणं होतं, त्यांचं असं मानणं होतं, त्यांचा असा विश्वास होता की माझ्यावरती ईश्वराने हे जे उत्तरदायित्व सोपवलेलं आहे ते उत्तरदायित्व अतिशय काटेकोरपणाने पार पाडण्याचं माझं प्रथम कर्तव्य आहे। म्हणजे त्यांच्या राज्यकारभाराचा जो त्यांना मिळालेला भार होता, ती जबाबदारी होती, हे ईश्वराने माझ्यावर दिली आहे याच्यावरती त्या ठाम होत्या। म्हणजे त्या धर्मपरायण होत्या। त्या धर्माच्या विविध प्रकारच्या अनिष्ट रूढींनाही त्यांनी पायबंद घातले आणि काही ज्या धर्माच्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा त्यांनी जीर्णोद्धारसुद्धा केला, त्यात त्यांनी पुनर्स्थापनासुद्धा केलेली आपल्याला इतिहासामध्ये दिसते आहे। आणि प्रजेला सुखी ठेवणे, समाधानी ठेवणे, त्यांचं रक्षण करणे ही जबाबदारी माझ्यावरती ईश्वराने दिली आहे, हे माझं प्रथम कर्तव्य आहे असं त्या वारंवार सांगायच्या। राजनीतीचं जे त्यांचं सूत्र होतं हे जनकल्याण, त्यांच्या रयतेचं कल्याण हे त्यांच्या राजनीतीचं सूत्र होतं। सर्वे भवन्तु सुखिना, माझ्या एकंदरीतच सर्व या राज्यकारभारातील जनता, ही जी जनता आहे ही सुखी असली पाहिजे, सर्वत्र मंगल असलं पाहिजे, हे त्यांच्या राज्यकारभाराचं आणि राजनीतीचं त्यांचं सूत्र आपल्याला त्यांच्या जीवन कार्यामध्ये आणि त्यांच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। त्यांच्या जीवनातील त्याग आणि सेवा ही ईश्वर समर्पित होती। म्हणजे त्यांच्या जीवनातील त्याग होता, त्यांनी ज्या प्रकारे आपल्या जीवनात त्याग केला, त्यांनी आता त्या त्यागाचा जर आपण विचार करतो म्हटलं तर आपल्याला पुन्हा एकदा सखोलतेमध्ये जावं लागेल की पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा त्याग। परंतु त्यांनी कुठल्याही राजाला, आपण ज्याला म्हणतो की राजा म्हटलं की हा एक विलासी आणि एक आनंदी जीवन जगणारा व्यक्तिमत्वच असते अशी आपली धारणा आहे। परंतु तसं नाही, तर राजाचं सिंहासन हे काटेरी सिंहासन असते हेही तेवढंच खरं आहे। त्यामुळे त्याच्या जीवनात ही त्याला विविध पदोपदी त्याला विविध क्षेत्रामध्ये त्याला विविध जबाबदाऱ्यांमध्ये त्याला त्याग करावा लागतो। कुठे परिवाराचा त्याग होतो, कुठे आपल्या आयुष्याचा त्याग होतो, कुठे आपल्या इच्छांचा त्याग त्याला करावा लागतो। अहिल्यादेवींचंही असंच होतं। त्यांनी त्यांच्या जीवनातील त्याग आणि त्यांच्या प्रजेची सेवा ही ईश्वर सेवा आहे आणि हे ईश्वर समर्पित आहे हे मानून त्यांनी त्यांचा राज्यकारभार केला आहे। अहिल्यादेवींच्या पत्राची जी सुरुवात आहे आपण जर बघितलं तर अहिल्यादेवींच्या पत्राची सुरुवात ही श्री शंकर आज्ञेवरून या वाक्याने होत असे। म्हणजे लक्षात घ्या की त्या ह्या खरोखरच ईश्वरभक्त होत्या, त्या धर्मपरायण होत्या, महादेवाची निस्सीम भक्ती त्या करायच्या, त्या पदोपदी महादेवाला स्मरण करून त्यांचा राज्यकारभार चालवायच्या। याचे असंख्य उदाहरणं हे आपल्याला इतिहासात पाहायला मिळतील। श्री शंकर आज्ञेवरून असं त्या आपल्या पत्राची सुरुवात करून त्या पुढील पत्र हे ज्यांनाही लिहायचं असेल त्यांना त्या लिहायच्या, आणि जणू काही समोरच्याला वाचताना हे लक्षात यायचं की मला जो या पत्राच्या माध्यमातून जो मला आदेश मिळालेला आहे, हा आदेश किंवा हा जो बोध मिळालेला आहे, जे मार्गदर्शन मिळालेलं आहे ते भगवान शंकराच्या आज्ञेवरूनच मला मिळालेलं आहे। त्यामुळे त्या पत्राला एक विशिष्ट प्रकारचं एक त्याला गांभीर्य यायचं, त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची श्रद्धा ही त्या पत्रामध्ये आपसुकच येऊन जायची। श्री महादेवाच्या आज्ञेवरून हे पत्र आपणास पाठवित असल्याचा भाव हा त्या पत्राच्या माध्यमातून किंवा त्या वाक्याच्या माध्यमातून त्या जागृत करायच्या, आणि ज्याला कोणाला ते पत्र लिहायचा तो पत्र वाचतानासुद्धा त्याच्या मनामध्ये हे भाव आपसुकच उत्पन्न होत असत। पत्राच्या शेवटीसुद्धा अहिल्यादेवींनी कधीच स्वतःचं नाव किंवा स्वतःची सही अशी न करता फक्त श्री शंकर लिहून ते त्या पत्राला
तिथे त्या पूर्णविराम द्यायच्या. आपल्याला माहिती आहे की कुठे वेगवेगळ्या प्रकारचे राज्यकारभार चालवताना मोहोर ह्या पत्रामध्ये लागायच्या. विविध राज्ये किंवा सेनापती असतील किंवा जे कोणी पत्र पाठवायचे असतील, आताच्या सुद्धा काळामध्ये आपण एक जो पत्र पाठवतो त्याचा शिक्का किंवा एक मोहोर किंवा सही त्या ठिकाणी ही त्याच्या नावाची केली जाते. परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी ह्या पत्राच्या सुरुवातीला तर ते असं लिहायच्याच, परंतु पत्राच्या शेवटीसुद्धा पत्र संपल्यानंतर ते पत्राच्या शेवटी श्री शंकर लिहून एवढंच लिहून त्यांचं पत्राचा मायना किंवा त्यांचं पत्र हे तिथे थांबवायच्या. महादेवाच्या नंदीला हे लक्षात घेण्यासारखं आहे. अहिल्यादेवींच्या या राज्यकारभारामध्ये महादेवाच्या नंदीला होळकरांच्या राजचिन्हाच्या उजव्या बाजूला स्थान होतं. आपण जर बघितलं तर प्रत्येक राजघराण्याचे हे राजचिन्ह असतात. पूर्वीसुद्धा होते आणि जसंसुद्धा आपणसुद्धा आज जी राजमुद्रा आपल्या भारताचा राज्यकारभार चालवण्यासाठी आपण जी राजमुद्रा वापरतो, हा सुद्धा आपली एक राजमुद्रा आहे. असेच पूर्वीच्या राजांमध्ये सुद्धा त्यांच्या राजमुद्रा होत्या, राजचिन्ह होते. तर त्या राजचिन्हामध्ये अहिल्यादेवींच्या त्या होळकर घराण्याच्या राजचिन्हामध्ये राज्यकारभार चालवताना त्या ठिकाणी महादेवाचा जो नंदी आहे, आपण ज्याला फार महत्त्वाचं स्थान नंदीला आहे, त्या नंदीला त्यांच्या राजचिन्हामध्ये हे उजव्या बाजूला त्यांचं स्थान त्यांनी तिथे दिलेलं होतं. आपले राज्य हे शिवार्पण करून भगवान शिवाच्या साक्षीने आपण हे राज्य चालवावे असा त्यांचा उद्देश होता. असा उदात्त हेतूने त्या आपला राज्यकारभार आणि ते आपलं राज्य हे त्या चालवत असत. यासोबतच त्यांच्या हातामध्ये हे आपल्याला नेहमी शिवपिंड धारण केलेली दिसते. आतासुद्धा आपण मला वाटते अहिल्याबाई होळकरचे जे आपण जेव्हा फोटो पाहतो किंवा काही त्यांच्या आपण स्टॅच्यू पाहतो, त्यांच्या काही मूर्त्या पाहतो, त्यामध्ये आपल्याला आतासुद्धा त्यांच्या हातामध्ये शिवपिंड असल्याचं आपल्याला दिसते आहे. तर ही काही आख्यायिका नाही आहे किंवा हे एक प्रतिकात्मक नाही आहे, तर हे एक जिवंतपणा आहे. हा एक खरंखुरं असं एक उदाहरण आहे की अहिल्यादेवींच्या हातामध्ये शिवपिंड धारण करून त्या आपल्या राज्यकारभार करायच्या आणि ते आपलं जीवन ह्या जगत होत्या. यावरून त्यांची धर्मपरायणता, त्यांची धर्मनिष्ठता, त्यांचं धर्मावरचं प्रेम, त्यांची भगवत भक्ती ही यावरून आपल्याला लक्षात येईल. मुळात त्यांची ही सुद्धा धारणा होती आणि आपणसुद्धा जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या असं लक्षात येते की मुळात हिंदवी स्वराज्याचं अधिष्ठान हे ईश्वरीयच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचं जेव्हा ठरवलं, जेव्हा त्यांनी शपथ घेतली, तेव्हा त्यांनी महादेवाच्या पिंडीवरती आपला रक्ताभिषेक करूनच हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली होती. त्यामुळे मुळात हिंदवी स्वराज्याचं जे अधिष्ठान आहे हे ईश्वरीयच आहे, हे आपल्याला सर्वश्रुत आहे आणि तोच पायंडा पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी हा कायम ठेवला आहे. एवढंच नाही तर पंढरपूरच्या विठोबावर त्यांची निस्सीम श्रद्धा होती आणि अहिल्यादेवींनी तर रखुमाईच्या मूर्तीसाठी दागदागिनेसुद्धा पाठवल्याचे पुरावे आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतात. नंतर खंडेराव होळकरांनी तर विठोबाच्या नैवेद्यासाठी वार्षिक तरतूदसुद्धा त्यांच्या राज्यकारभारातून, त्यांच्या अर्थखात्यातून केलेलीसुद्धा त्याच्यासुद्धा नोंदी आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतात. अहिल्यादेवी राजघराण्यातील असल्या तरी मी पहिलेसुद्धा आपण असं म्हणतो की आपण म्हटलं याच्या आधी या व्हिडिओमध्ये की आपल्याला असं वाटतं की राजघराण्यातील व्यक्ती आहे किंवा राज्य आहे किंवा राजप्रमुख आहे याचा अर्थ तो फार विलासी आहे, तो ऐशोआरामात जीवन जगणार आहे. तर असं मुळीच नसतं. असे अपवादात्मकच काही राजे आहेत की जे ऐशोआरामाने फक्त विलासापुरते जगले आहेत, परंतु ती परंपरा आपल्या हिंदू धर्मातील राजांना फार कमी आपल्याला पाहायला मिळते. आपले संपूर्ण राजे हे तेजस्वी होते, संघर्ष करणारे होते, त्यांचं जीवन संघर्षमय होतं. ते राज्यकारभार करताना फार सुकर आणि चांगला राज्यकारभारच करत होते. तर अहिल्यादेवीसुद्धा राजघराण्यातील असल्या तरी त्यांचा पिंड हा धार्मिक आणि आध्यात्मिक होता, हे सुद्धा आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळेल. त्या राजसी किंवा विलासी तामसी स्वभावाच्या ह्या मुळीच नव्हत्या. त्या नेहमी म्हणायच्या की स्नानाने शरीरशुद्धी होते आणि ध्यानाने मनाची शुद्धी होते आणि दान केल्याने धनशुद्धी होते. या त्रिसूत्रीवर त्यांचा फार विश्वास होता. त्या खूप दानसुद्धा करायच्या,
आणि त्या ध्यानसुद्धा करायच्या. मराठी कवयित्री शांता शेळके ह्या सर्वश्रुत आहेत. शांता शेळकेंनीसुद्धा आपल्या कवितेमध्ये अहिल्यादेवींच्या गुणांविषयी फार कौतुक केलं आहे. तर शांता शेळके ह्या आपल्या कवितेमध्ये लिहितात, अहिल्यादेवींविषयी पुण्यश्लोक अहिल्यादेवींविषयी लिहितात की होते नव्हते सर्व अर्पिले जनकल्याणासाठी, होते नव्हते सर्व अर्पिले जनकल्याणासाठी, अजून कोटी लिंगार्चन चाले नर्मदे काठी, शिवनिर्माल्या परी सतीने विभव मानिले सारे, शिवनिर्माल्या परी सतीने विभव मानिले सारे, गुणगौरव साध्वीचा गाती आजही तिथले वारे, राजयोगिनी सती अहिल्या होळकरांची राणी, अजूनी नर्मदा जळी लहरती तिच्या यशाच्या गाणी. तर अहिल्यादेवींच्या गुणगौरवाविषयी शांता शेळकेंनीसुद्धा आपल्या कवितेमध्ये त्याचा उहापोह केला आहे. तर आपणसुद्धा या भागाच्या माध्यमातून की धर्मपरायण अहिल्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी ह्या कशा होत्या, त्यांचा धर्मावरती निष्ठा कशी होती, त्यांचा ईश्वरावरती विश्वास कसा होता, त्यांची ईश्वरभक्ती कशी होती, हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे. निश्चितच हा व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडला असेल. याच लोकसंवादच्या माध्यमातून पुढील भागामध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या एका वेगळ्या गुणाविषयी आपण पुन्हा एकदा उहापोह करू, जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत धन्यवाद.